Okay, done. See, as I have told you before, आज आपण तुमचा जो लेसन चालू आहे द लेसन नंबर 10 दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, त्याचा एक पॉईंट राहिलेला आहे सुनामी, तो कंप्लीट करणार आहोत. अँड अगेन वी आर गोइंग टू टेक द ऑल द क्वेश्चन अँड आन्सर्स, सगळे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि यावेळी फक्त एकाने उत्तर सांगितलं तर दुसऱ्याने म्हणायचं नाही की हां दॅट सेम आन्सर इज माइन. इफ यू वॉन्ट टू टेल द आन्सर अगेन यू कॅन टेल मी. ओके, दिस इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल. ॲज तुम्ही जेवढ्या वेळा ते ऐकत राहाल तेवढ्या वेळा तुम्हाला ते लर्न करायला सोपं जाईल. ओके, त्यामुळे एकाने सांगितलं त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू टेल द सेम आन्सर, द आन्सर इज सेम. आय डोंट वॉन्ट सच टाईप ऑफ रिप्लाय. जर तुम्हाला आन्सर सांगायचा आहे देन यू आर मोस्ट वेलकम. इफ युअर आन्सर इज लाईक येस दीपिका हॅज टोल्ड द आन्सर अँड इफ अनघा इज सेइंग दॅट माय आन्सर इज सेम, सो दिस इज नॉट गोइंग टू बी ॲक्सेप्टेबल. ओके, दीपिका आणि अनघा फक्त एक्झाम्पलसाठी तुमची नावं घेतलेली आहेत. ओके, सो शाल वी स्टार्ट. अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स? इन्स्ट्रक्शन्स सगळ्यांना समजले आहेत? मराठी मीडियम तुमच्यासाठी सुद्धा सेम. जर कोणाला कोणी एकाने उत्तर सांगितलं आणि नंतर दुसऱ्याला सुद्धा उत्तर सांगायचं आहे त्या प्रश्नाचं, तुम्ही सांगू शकता. ओके ओके, सो लेट्स स्टार्ट. We have learned about the volcano in the last period, right? So now today we are going to learn about tsunami. What is earthquake? माहिती आहे का तुम्हाला earthquake? भूकंप म्हणजे काय सांगा? Can anyone tell me what is earthquake? Yes, Deepika, will you? मराठीमध्ये सांगितलं तरी चालेल. मॅम, जर जमीन हादरते किंवा जमिनीतले आतमधले जे खडक आहेत ते एकमेकावर आपटतात तेव्हा जी जमीन आहे ती कंप पावते आणि ती आपोआप उघडली जाते, त्याला भूकंप बोलतात. Yes, very good. Yes, very good. Anyone else? अजून कोणी सांगणार का? बघा, नेक्स्ट क्वेश्चन इज what will happen if an earthquake and volcanic eruption occur at the bottom of sea? जर हे ज्वालामुखीचा उद्रेक आणि हे जे earthquake आहे, भूकंप आहे, हे जर समुद्राच्या तळाशी झालं तर काय होईल? सांगा. येस अनघा? हॅलो मॅम, येस. जर व्हॉल्कॅनो आणि जर अर्थक्वेक आणि व्हॉल्कॅनो एकाच वेळी समुद्राच्या खाली झालं तर त्सुनामी निर्माण होईल. येस, खूप मोठ्या लाटा निर्माण होतील समुद्रात, त्याला आपण सुनामी असं म्हणतो. पहा, as on land, earthquake and volcanic eruptions occur at the bottom of the sea too. जसं आपण पाहिलं की जमिनीवर भूकंप होतात, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स होतात, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, लावारस बाहेर पडतो. त्याच प्रकारे समुद्राच्या तळाशी सुद्धा हे या प्रकारचे भूकंप किंवा हे व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होत असतात. If an earthquake occurs at the bottom of the ocean, the energy release pushes the water upward. बघा, काय होतं जर earthquake हा समुद्राच्या तळाशी झाला, बॉटमवर झाला, तर त्या earthquake मधून जी एनर्जी बाहेर पडते, जी ऊर्जा बाहेर पडते, ती पाण्याला एकदम वर ढकलते, वरच्या दिशेने ढकलून देते. As a result of this, a peculiar type of waves are formed. मग त्याचा परिणाम काय होतो की काही विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. These waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distances. या लाटा जिथून उगम पावतात, जिथून त्यांचा सोर्स असतो तिथे जास्त उंच नसतात, परंतु त्या
एकदम अतिशय वेगाने लांब लांब दूरवर पसरू लागतात. The velocity of these waves is 800 to 900 किलोमीटर पर आवर. बघा, तो वेग एवढा जास्त असतो की या लाटा एका तासाला 800 ते 900 किलोमीटर जाऊ शकतात. दे आर टू मच फास्टर. एखादी गाडी सुद्धा एवढं नाही जाऊ शकत. ओके. When they reach a coastal area, their velocity is reduced, but their height is found to have increased tremendously, even to about 30 meters. See, आणि समुद्राच्या मध्यभागातून जेव्हा त्या पुढे जात राहतात 800 टू 900 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने, आणि त्यानंतर तिथे त्या दे रीच टू दी शोर, जेव्हा ते किनारी भागापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग हा आधीपेक्षा थोडा कमी होतो, पण त्यांची हाईट, त्यांची उंची खूप वाढते. ती जवळजवळ 30 मीटर म्हणजेच 100 फीट पर्यंत, 100 फुटापर्यंत वाढते. Such a wave generated by an earthquake or volcano occurring on the ocean floor is called tsunami. Tsunami is a Japanese word which means harbor wave. बघा, मग समुद्राच्या तळाशी भूकंप झाला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर त्यामुळे ज्या लाटा निर्माण होतात त्या लाटांना आपण सुनामी असं म्हणतो. सुनामी हा शब्द जपानी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ होतो हार्बरिंग. हार्बर वेव्ह म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची लाट. ओके. अंडरस्टूड व्हॉट इज सुनामी? जेव्हा त्या या लाटांचा उद्रेक होतो तेव्हा त्यांचा स्पीड किती असतो? चॅट बॉक्स मध्ये लिहा. येस, 800 टू 900 किलोमीटर पर आवर. अँड जेव्हा त्या किनाऱ्यावर पोचतात तेव्हा त्यांची हाईट किती असते? व्हॉट इज द हाईट? 30 मीटर. ओके. Yeah. And from which language this word tsunami is taken? कोणत्या भाषेतून घेतला आहे हा शब्द? जॅपनीज. येस, व्हेरी गुड. सो द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. एवढ्या मोठ्या लाटा निर्माण होतात म्हणजे त्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा करतात. मग त्याचे काय परिणाम होतात पहा. बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉयड. खूप मोठ्या लाटा असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. इमारती आणि जी काही दुसरी बांधकामे असतात ती लगेचच्या लगेच जमीनदोस्त होतात, उद्ध्वस्त होऊन जातात. देयर इज लार्ज लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. जीवित आणि वित्तहानी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. किनाऱ्याजवळ जर होड्या आणि जहाजं असतील तर त्यांचे देखील हानी होते. ट्रीज गेट अपरूटेड. लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. झाडे मुळापासून उपटून बाहेर पडतात आणि भूस्खलन सुद्धा होते, लँडस्लाइड सुद्धा होतात. Changes takes place in the original land near the coast giving rise to swamps. किनाऱ्याजवळची जी मूळची जमीन असते तिच्यात बदल होतो आणि दलदलीचा प्रदेश निर्माण होतो. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अराइज. वाहतुकीचे अडथळे निर्माण होतात. The business or industry related to the sea are adversely affected and normal day-to-day life is disrupted. समुद्राशी संबंधित असणारे जे व्यवसाय असतात, उद्योगधंदे असतात त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि जे रोजचं दैनंदिन जीवन आहे ते सुद्धा डिस्टर्ब होतं, विस्कळीत होतं. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स. बंदरांचं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ओके. अंडरस्टूड द ॲडवर्स इफेक्ट ऑफ सुनामी? येस एव्हरीवन? ओके.
सो व्हॉट आर द प्रिकॉशनरी मेजर्स? काय करू शकतो आपण याच्यासाठी? पहा. When a tsunami wave is formed due to an earthquake on the sea floor, it is necessary that an immediate estimate is made of its progress and a warning of the danger is issued to the people in the coastal area. For this purpose, an artificial geostationary satellite is of great use. जर सागराच्या तळाशी, समुद्राच्या तळाशी भूकंप झाला आणि त्सुनामीच्या लाटा निर्माण होऊ लागल्या, तर लगेच हवामान खात्याला त्याचा अंदाज घेता आला पाहिजे, जेणेकरून ते किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना धोक्याची सूचना देतील. आणि त्यासाठी एका सॅटेलाइटची, एक आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट नावाचं, म्हणजेच भूस्थिर उपग्रह, या उपग्रहाची, या सॅटेलाइटची खूप मोठी मदत होते. ओके. देन कम्स स्टॉर्म्स, म्हणजे वादळ. Okay, what give rise to a storm and what are their effects? You have learned this in your previous standards. सांगा, वादळे कशी निर्माण होतात आणि त्याचे काय परिणाम होतात? Yes, anyone? Due to large winds, yes. And what are their effects? How they affect our life and all? Yes, Mahika. Is formation of high and low air pressure belts in the atmosphere. These cause strong winds to blow. The weather suddenly changes due to this, resulting into storms. Effects of storms: there is large scale damage to the property and life. The storm affected regions and greatly damaged the electric supply and transportation of distress. Yes. Okay. Now, see, what you have to always remember: regularly cut down trees or branches that are likely to fall and cause damage. ज्या झाडांच्या फांद्या खाली पडून आपल्या घराला किंवा इमारतीला त्याचं नुकसान पोहोचू शकतं, अशा झाडांच्या फांद्या नेहमी कापायच्या आहेत. त्या वेळोवेळी कापायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचं नुकसान होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही, आपल्याला त्याचा काही हार्म होणार नाही. इफ यू आर आउटसाइड, टेक शेल्टर इन अ सेफर प्लेस. आपण जर घराच्या बाहेर आहोत तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा आहे. इफ यू आर अवे फ्रॉम होम, इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. जर तुम्ही घराच्या बाहेर आहात तर कुठे आहोत आपण ते एक्झॅक्ट लोकेशन आपल्या फ्रेंड्सला आणि आपल्या जवळच्या रिलेटिव्सला, म्हणजे नातलगांना सांगायचं आहे. ॲट होम, शट द वॉल्व्स ऑफ द गॅस रेग्युलेटर अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. घरी असताना गॅस रेग्युलेटर बंद करायचा आहे आणि इलेक्ट्रिक सप्लायचा जो मेन स्विच आहे तो सुद्धा बंद करायचा आहे. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबेबल डेंजर. टेल देम टू गो टू अ सेफर प्लेस. तुमच्या रिलेटिव्सला, मित्रमैत्रिणींना फोन करून जर एखादं संकट येणार असेल तर त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यांना सुद्धा सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्यायची आहे. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम. जर कोणी घरापासून दूर असेल आणि तुमच्या घराच्या जवळ असेल तर त्यांना तात्पुरता आश्रय द्यायचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स. युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश अ स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन UNDP इन 1965. संयुक्त राष्ट्राने काय केलं आहे? UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स sorry, they have not given a perfect full form. स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन UNDP म्हणजे एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे UNDP नावाची, जी 1965 साली युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्राने स्थापन केली आहे.
About 177 nations from all over the world are members of the UNDP. आणि या संघटनेचे आपल्या जगभरातील 177 देश सदस्य आहेत. One of the main function of this organization is to send equipment, financial aid and also volunteers to the place of the disaster. मग याचं काय काम आहे, कशासाठी ही संघटना बनवलेली आहे? जर एखाद्या ठिकाणी आपत्ती असेल, मग ती या 177 देशांपैकी कोणत्याही देशात असेल, तर तिथे लागणारी आर्थिक मदत किंवा त्यांना लागणारा साधन संपत्ती या सगळ्या आणि व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक या ठिकाणी पाठवणे. त्यानंतर इन ॲडिशन इंटरनॅशनल मेडिकल टीम्स अँड ग्रुप्स ऑफ अदर एक्सपर्ट्स आर ऑल्सो सेट. त्याबरोबरच मदतीसाठी इंटरनॅशनल मेडिकल टीम म्हणजे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके आणि अजून काही एक्सपर्ट, अजून तज्ज्ञ सुद्धा पाठवले जातात. 13 ऑक्टोबर इज सेलिब्रेटेड ॲज इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधन दिन म्हणून 13 ऑक्टोबर मानला जातो. ओके, here we have completed our lesson. Any doubts still here? Okay, you all are ready for your question and answer? Yes, previous lecture only I have told you na that all the question answers are to be done. Okay, so let's start. Question number 1 you will be writing in your chat box. Yes, question number 1. Okay, 1 only because 3 have the explanation also. Okay, so find the odd man out. Famine म्हणजे दुष्काळ, earthquake भूकंप, cloudburst ढगफुटी, रेल्वे ॲक्सिडेंट रेल्वे अपघात. चला लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस, रेल्वे ॲक्सिडेंट रेल्वे अपघात. येस, yes, cause all other are the natural calamities. Good. Drought अवर्षण, heavy rains म्हणजे अतिवृष्टी, storm वादळे, सुनामी. Yes, this will be for drought. का सांगा, कारण सांगा. हिमेश, मी सेकंड हिमेश और तेजल इज देयर. मी सेकंड विचारलंय, थर्ड नाही. Yes, anyone else? Anyone can put on the mic and tell me the reason for this second one. Yes, Deepika. मॅम, बाकीच्या तिघांमध्ये पाण्याची अतिवृष्टी होते, पण ड्रॉट मध्ये पाणी कमी असतं. Yes, good. Lava, hot mud, ash, locust, शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड. Yes, it's locust. Locust, टोळधाड. My voice is breaking for everyone. Okay, Prathamesh, I think it is just for you because everyone is writing no. Please check with your network or else you can leave and join again. ओके, यामध्ये टोळधाड म्हणजे लोकस्ट, बिकॉज बाकीचे 3 हे कशातून इरप्ट होतात, ते कशाशी रिलेटेड आहे, रिलेटेड टू फर्स्ट 3 आर रिलेटेड टू. लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस, volcanic eruption, volcano. Yes. वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, पिके वाहून जाणे. अटॅक ऑफ पेस्ट ऑन क्रॉप्स, पिकांवर कीड पडणे. वोल्कॅनो, ज्वालामुखी. सिंजिंग ऑफ क्रॉप्स म्हणजे पिके करपणे.
Yes, it's volcan. Yes. Okay. Now you have to write your name in the chat box for the answer. Next answer. Okay. What are the remedial measures for the following calamities? तुम्हाला काही आपत्ती दिल्या आहेत त्यावर कोणते उपाय करता येतील ते सांगायचं आहे. फर्स्ट इज फेमाइन, दुष्काळ. येस आदिती. Hello. Water Yes. should be used judiciously and with care. Proper water management should be done. Reusing the water, construction of check dams and water harvesting techniques to be adopted at local level. Yes. Mahika. Hello. Yes. It should be used judiciously and with care. Proper water management should be done. Reusing of water, construction of check dams and water harvesting very large scale. Harvesting technicals to be adopted at the local level. Yes. Tejan. दुष्काळ या आपत्तीवर काय उपाय करायला पाहिजेत? Okay, just a second. Now is it clear? Okay. Next is lightning strike. वीज पडणे. Lightning strike. वीज पडणे. Yes, Tejal. Yes, teacher. आकाशात विजांचा लखालखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. उंच ठिकाणी, मैदानावर, झाडाखाली अशा सारखा घेऊ नये. आश्रय. घेऊ नये. इथे विजा पडण्याची शक्यता जास्त असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर, तारेचा कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. पाण्यात उतरू नये. पोहणे टाळावे. आपल्या घरावर तडिकरक्षक बसवा. Okay, Deepika, the same question. Lightning strike. Hello, ma'am. Yes. Should not take shelter under a tree on the heights or in open ground, as there is higher chance of lightning striking there. Not stand near an electric pole, a telephone pole, a tower, etc. Not to get into water for swimming, and install a lightning conductor on the top of building. Yeah. Next is storm. वादळे. Storm. Yes, Aditi. Hello. The electric supply Yes. should be stopped in
The electric supply should be stopped in order to avoid any accident. Other people should be helped if they need any shelter. One should take shelter in a safe place. Our would have to be informed to our family and friends. Yes. Cloudburst, ढगफुटी. Cloudburst. Yes, Pradyumna. Hello, ma'am. Yes. Sometimes the water coming down from rain clouds due to not reach the land in the form of rain. Instead, due to very high temperature near the land, it's vaporized and No, 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 goes no. back to See, what we want just the precautions. काय उपाय करू शकता तुम्ही त्याच्यासाठी? What remedial measures you can take? We don't want what is cloudburst. Yes, Deepika. Hello, ma'am. Yes. In the event of cloud bursting, there is severe rainfall. Therefore, we must move to the safe place. Should not take shelter at a foothill, near river banks, or near sea coast. It may be dangerous to wait at such places. We should move to safe places and also help others to go to safer places. Yes, good. Next one is true or false and give reason for your answer. Okay. Information about a forthcoming storm is to be kept secret. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. True or false or and gives the reason for your statement. Okay, who will give the statement? Yes, Pradyumna. hello, ma'am. Yes. Because information about forthcoming storm is important to get precautions. Yes. You should not swim when there is lightning in the sky. आकाशात वीज कडकडत असेल तर पोहू नये. True. Yes, the statement. Deepika. Hello, ma'am. This is true statement. The electric current from the lightning can enter the water easily and be very hazardous for a person who is swimming. This can even cost his life. Yes, very good. It is possible to prevent the eruption of a volcano. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणं शक्य आहे. Yes, false. Yes, we cannot stop it. Okay. Heavy rains result in famine. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. Yes, Aditi. This is true statement. Heavy rains may wash away the crops and cause damage to the farmlands. This is called a wet famine. Okay. Write answers to the following question in your own words. What is a tsunami? What give rise to a tsunami? Tsunami म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते? It should be a long answer, okay?
Yes, Pradyumna. Yes. Hello, ma'am. As on land, earthquakes and volcanic eruptions occur at the bottom of the sea. Two, if an earthquake occurs at the bottom of ocean, the energy released pushes the water upwards. As a result of this, a peculiar type of waves are formed. These waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distance. So they are called as? A tsunami. Okay. Mahika? Hello, ma'am. Yes. Tsunami means harbor wave which breaks at the coastal regions, causing tremendous damage. These waves are formed due to volcanic eruption on the ocean floor or due to earthquake at the bottom of ocean. The energy released because of the earthquake pushes the water upwards. This results in the formation of waves. These waves are not very high near the source, but they spread rapidly to long distance. The velocity of these waves is 800 to 900 kilometers per hour. Upon reaching the coastal area, their velocity is reduced, but there is height increase tremendously to about 30 meters. This causes a great damage. Yes. What is a cloud burst? ढगफुटी म्हणजे काय? What is a cloud burst? Yes, Deepika. Hello, ma'am. Yes. Sometimes the water coming down from rain clouds does not reach the land in the forms of rain. Instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same clouds. As a result, the amount of vapor in those clouds become very high. Due to rapid condensation, it rains suddenly over a specific and small region at a rate of 100 millimeter per hour or more. This is known as a cloud burst. Yes. Aditi? Hello. Yes. The cloudburst means the excessive rainfall suddenly pouring is in a short span of time in a specific area. This causes large amount of vapor in these clouds. When rapid condension occurs in such water-laden clouds, it rains suddenly at a rate of 100 mm per hour or more in a specific area. Yes. Explain the effect of volcano. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. Explain the effect of volcano. Yes, Tejal. ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक झाला की पुढील परिणामे होतात. भूगर्भातील रासायनिक पदार्थ, शिलारस, बाष्प, उष्ण चिरल उष्ण चिखल. उष्ण चिखल, गंधक इत्यादी भूपुत्रावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी रास आणि वायू यामुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमान बाहेरच वाढते. ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो.
Okay. लावाला Yes, yes, stop. Pradyumna? Yes, ma'am. First, the chemical substances such as a lava, vapor, hot mud, sulfur, etc., get collected on the surface of the earth, and thereby mountains and hills are created. Second, the atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. Third, obtain it rains as a result of a volcanic eruption. Fourth, temperature rise due to hot gases. Fifth, forest and settlements get buried under the hot mud. Yes. What are the measures to prevent loss of light due to lightning? वीज पडून जर जीवितहानी होत असेल तर ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? येस आदिती. First, one should stay at home when there is thundering and lightning. Second, not to get into water for swimming. Third, one should not stand near an electric pole, a telephone pole, a tower, etc. दीपिका. Hello, ma'am. Yes. Stay at home when there is thundering and lightning. Should not take shelter under a tree on the heights or in open ground, as there is higher chance of lightning striking there. One should not stand near an electric pole, a telephone pole, a tower, etc. Not to get into water for swimming. Install a lightning conductor on the top of one's building. Yes. Okay, can you tell this fifth one? What measures have been taken to deal with calamities such as flood and landslide under the disaster management program in Maharashtra? Yes. अशा या नैसर्गिक आपत्तींसाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी केल्या आहेत हे सगळं थांबवण्यासाठी? येस आदिती. Disaster management cell has been established by government of Maharashtra to protect the life and property of people of Maharashtra. Government makes effort to stop the large scale damage of property and loss of life by this plan. Uh, Government also have plans for giving all the kind to help to citizens during calamities. Yes. With reference to disaster management, what are the things in your house that you will check? आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तुमच्या घरातील कोणत्या गोष्टी तुम्ही तपासून पाहाल? सांगा. मग ते कोणत्याही प्रकारचं डिझास्टर असेल, आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? आपल्या घरातल्या कोणत्या वस्तू आपण तपासून पाहिल्या पाहिजेत? येस प्रद्युम्न. We have to check light, gas, first aid box. येस आदिती. Keep all the electric connections in proper way, or in emergency switch off all electric connections. Check gas line or tube properly or switch off gas connections. Repair door and windows properly. Install wind protection waves on window. माहिका.
Check whether there are cracks developed on the walls or not. If yes, get the repairing done as soon as possible. Check whether glass panels and windows are tightly secure or not. If not, get it done urgently. Check whether there are many broken electric wires or not. If yes, call the electrician and get it repaired urgently. Okay. So this all we have done. Okay. Anyone any doubts? We have answered 2 3 times one question. So you all are able to write this? Yes. You all are able to write this without any disruption. Okay. 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 So now you can leave the class. We are going to stop over here for today. Bye bye. Good night. Bye, teacher. Bye.